नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। जसं की आपण साप्ताहिक चालू घडामोडीची 20 प्रश्न ही सिरीज चालू केलेली आहे। या सिरीज मध्ये आपण टॉप 20 क्वेश्चन कव्हर करत असतो। चला तर वेळ वाया न घालवता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतात महिला आरक्षण आराखडा नुकताच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जम्मू आणि काश्मीर आणि पुदुच्चेरी। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, मेघालय सरकारने कोणत्या 2 स्थानिक भाषांना अधिकृत शासकीय दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, गारो आणि खासी। आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान डस्टलीक हा संयुक्त लष्करी सराव नुकताच सुरू झाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, उझबेकिस्तान। आजचा आपला चौथा प्रश्न आहे, रायपूर येथे पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक विजेतेपद पटकावले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कर्नाटक। आजचा आपला पाचवा प्रश्न आहे, भारताने कोणत्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेचे कॉप यजमानपद भूषवण्याचा प्रस्ताव नुकताच मागे घेतला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कॉप 33। आजचा आपला 6वा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेची WTO 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कॅमेरून। आजचा आपला 7वा प्रश्न आहे, जागतिक जलतरण वर्ल्ड ॲक्वॅटिक्स संघटनेने कोणत्या देशाचे सदस्यत्व पूर्णपणे पुनर्चयित केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रशिया आणि बेलारूस। आजचा आपला 8वा प्रश्न आहे, कौशल्य विकास मंत्रालयाच्या सर्व संस्थांना एकाच छताखाली आणण्यासाठी कोणत्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कौशल भवन। आजचा आपला 9वा प्रश्न आहे, आसाम सरकारने नुकतेच कोणत्या समुदायाला स्थानिक आसामी मुस्लिम समुदाय म्हणून ओळख दिली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, गोरिया आणि मोरिया। आजचा आपला 10वा प्रश्न आहे, नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी एकूण किती पदके जिंकली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 17। आजचा आपला 11वा प्रश्न आहे, तिरंदाजी विश्वचषक 2026 स्टेज 2 स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, शांघाय, चीन। आजचा आपला 12वा प्रश्न आहे, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स मध्ये वैयक्तिकरित्या 5 सुवर्ण पदके जिंकणारी अंजली मुंडा ही खेळाडू
कोणत्या राज्याची आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ओडिसा. आजचा आपला 13वा प्रश्न आहे. भारताचे पहिले स्मार्ट कॅम्पस बॉश इंडिया कोठे सुरू झाले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बेंगळुरू. आजचा आपला 14वा प्रश्न आहे. नुकत्याच कोणत्या राज्यातील 5 आसामी मुस्लिम उपसमूहांना स्थानिक आसामी मुस्लिम म्हणून मान्यता देण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आसाम. आजचा आपला 15वा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कितवा टप्पा एप्रिल 2026 मध्ये सुरू केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, तिसरा. आजचा आपला 16वा प्रश्न आहे. भारताने कोणत्या वर्षापर्यंत 100% रेल्वे विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठण्याचे जाहीर केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 2026. आजचा आपला 17वा प्रश्न आहे. कोणत्या शहरात नुकतेच आंतरराष्ट्रीय चलन संग्रहालय करन्सी म्युझियम उभारण्याची घोषणा करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नाशिक. आजचा आपला 18वा प्रश्न आहे. महिला आरक्षण कायदा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 17 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरी. आजचा आपला 19वा प्रश्न आहे. ग्लोबल AI इंडेक्स मध्ये भारताने जगात कितवे स्थान पटकावले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, चौथे. आजचा आपला 20वा प्रश्न आहे. वायुशक्ती 2026 हा सराव भारतीय हवाई दलाने कोठे यशस्वीरित्या पूर्ण केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पोखरण. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 20 पैकी किती स्कोर आलेला आहे हा कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.